एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। शहरातील दिव्यांग अंध बांधवांना स्मार्ट छडी व साध्या छडी वाटप करण्याच्या नावाखाली उल्हासनगर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याणकारी योजना विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी बोगस कंपनीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी केला आहे। सन 2022-23च्या आर्थिक वर्षातील ठराव क्रमांक 33 दिनांक 13/12/2022 मधील तरतुदीनुसार उमपातील क्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी स्मार्ट छडी वाटपाचा कार्यादेश दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी पुरवठादार स्वामी एंटरप्राइजेस शिवम अपार्टमेंट सेंट्रल हॉस्पिटल एरिया उल्हासनगर 3 यांना देण्यात आला व त्यानुसार दिनांक 4/5/2023 रोजी वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले। माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार एकूण 128 छड्यांचे वाटपापैकी केवळ एकच छडी वाटप केल्याचे दिसून येत आहे। वास्तविकता ऑनलाईन या छड्यांची किमतीबाबत चौकशी केली असता स्मार्ट छडी केवळ 1400 ते 1500 रुपये व जीएसटी धरून जास्तीत जास्त 2000 पर्यंत भेटू शकते। पण डॉक्टर सुभाष जाधव यांनी पुरवठादारांशी संगनमत करून या छडीची किंमत प्रतिनग 12,900 एवढी मान्यता प्राप्त करून घेतली, तर साधी छडीची मूळ किंमत 200 रुपये ते 450 रुपये असताना त्याची किंमत 8,200 एवढी मंजूर करण्यात आली आहे। म्हणजे एकूण 70% जास्त रक्कम वाढवण्यात आली आहे। विशेष म्हणजे या खरेदी करण्यात आलेल्या छड्या जशाच्या तशा दिव्यांग विभागात पडून आहेत। मग जर का या छड्या वाटप करायच्या नव्हत्या तर खरेदी केल्याच कशाला, असा सवाल गायकवाड यांनी केला आहे। उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी विभागामध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचं कानावर येत होतं। त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणच्या माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे अशी माहिती समोर आलेली आहे त्या दिव्यांग विभागातील अंध व्यक्तींसाठी, अंध दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काही छडी, ज्याला एक स्मार्ट स्टिक म्हणतात, एक साधी स्टिक जे ट्रिपल फोल्डवाली एक असते, त्याचे 3 असे तुकडे करून फोल्ड केले जातील, तसेच एक स्मार्ट स्टिक, अशा 2 स्टिक मागच्या वर्षी विकत घेऊन तो वाटप दिव्यांग बांधवांना वाटप करण्याचा घाट घालण्यात आला असं दाखवण्यात आलं। पण तसं कुठेही वाटप झालं तर निदर्शन आले नाही। ती माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली आहे की स्मार्ट स्टिक जिचा बाजारभाव 1200 ते 1400 पर्यंत आहे, ती स्मार्ट स्टिक ह्या लोकांनी दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगनमताने ती स्मार्ट स्टिक 12,900 रुपयाला विकत घेतली। त्याच्यानंतर जी साधी स्टिक असते, जे ट्रिपल फोल्ड होते, ती 300 ते 400 रुपयाची स्टिक आहे, तिचा बाजारभाव यांनी 8,200 असा मंजूर करून सुभाष जाधव यांनी ती दिव्यांग बांधवांना वाटप केली असं बनाव करून त्या मंजुरी करून आयुक्ताकडून त्या फाईल्स केल्या आणि त्याच्यामध्ये 7-7 लाख रुपयाची मंजुरी घेऊन जवळपास 14 लाख रुपयाचा घोटाळा हा आता सध्या निदर्शनास आलेला आहे। जशी माहिती मला मिळाली आहे, याच्यामध्ये त्याचा बाजारभाव काढल्याच्या नंतर साधी स्टिक 300 ते 400 रुपयाला, स्मार्ट स्टिक 1400 ते 1500 रुपयाला आहे। मग ती 1500ची स्टिक ह्या लोकांनी 12,900 आणि साधी स्टिक 8,200 रुपयाला विकत घेऊन ती वाटप केलेली आहे। त्याच्यामुळे हा सरासर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार त्या विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या संगनमतानेच झालेला आहे असा माझा सरळ त्याच्यामध्ये आरोप असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, सदर चौकशी करून झालेली सगळी नुकसान भरपाई या जो कोणी पुरवठादार आहे आणि हे जे अधिकारी आहेत यांच्याकडून तो वसूल करावा असं आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। दिव्यांगाकडनं चार्जेस घ्यायचेच नाही, कारण दिव्यांग कल्याणकारी विभागामधनं त्यांच्या दिव्यांगाच्या योजनेसाठी किंवा त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू या महानगरपालिकेने मोफत त्यांना द्यायच्या आहेत। पण यांनी एक पुरवठादार नेमून त्याच्याकडून हा भ्रष्टाचार केलेला आहे, जे आता आमच्या चौकशीत समोर आलेला आहे। जी आमच्याकडे जी माहिती आलेली त्या माहितीतून ते समोर आलेलं आहे की यांनी अशा पद्धतीने तो भ्रष्टाचार केलेला आहे। आणि अशा अनेक फाईल्स, अशा अनेक घटना आणखी भविष्यात, आणि त्यांनी काही ऑटोमॅटिक व्हीलचेअर सुद्धा वाटप केले असं दाखवण्यात आलेलं आहे। आणि शहरात कुठेही असा कोणी लाभार्थी नाही सांगू शकत की त्यांना ती ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळाली, ज्याची माहिती मी दिलेली आहे। पण जवळपास 2 महिने होऊन गेले, ती माहिती मला अजून उपलब्ध करून मिळत नाहीये। त्याचाही पाठपुरावा आम्ही करत आहोत। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।